एकीकडे सत्ताधाऱ्यांवर निवडणूक आयोगावर विरोधकांनी गंभीर आरोप केलेले आहेत। 96 लाख बोगस मतदार असल्याचा आरोप केलेला आहे। तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्यातील विरोधकांनी आता एल्गार पुकारलाय। विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केलाय। राज्यातील विरोधक 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणार आहेत। या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे आणि त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात विरोधकांनी आता रस्त्यावरल्या लढाईला सुरुवात केली आहे। तर विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने रडीचा डाव सुरू केल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केलाय। बघूया। हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र स्वस्थ पडलेला नाही। आपलं कर्तव्य करायचं नाही आणि दुसऱ्याबद्दल आक्रोश करायचा, याला रडीचा डाव म्हणतात। भविष्यात पराभव दिसायला लागलाय, त्याचे बॅकग्राऊंड आत्ताच तयार करायचं। मतदार बोगस नाहीत तर तुमचे आरोप बोगस आहेत। मतदार याद्यांमधला घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत विरोधकांनी रान उठवलं। निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आता सर्वपक्षीय विरोधकांनी आयोगाविरोधातल्या मोर्चाची हाक दिली आहे। महाविकास आघाडीसह मनसेनं निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय। निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधल्या चुका दुरुस्त कराव्यात असं आवाहन पुन्हा एकदा महाविकास आघाडीसह मनसेने केलंय। निवडणूक आयोगाच्या विरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। तसंच निवडणूक आयोगाला दणका देणारच असा इशारा देखील राऊतांनी दिलाय। मतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाही आणि त्यासाठी देशाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं। तशी काल घोषणा झाली। काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्व पक्षीय नेते हजर होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते, काँग्रेसचे नेते होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पावलं पडतील। हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र स्वस्थ पडलेला नाही, झोपलेला नाही, अजगराप्रमाणे पडलेला नाही। तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे। त्याच्यामुळे 1 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या मोर्चात सहभागी होणार आहे। चोरीच्या वाटेनं मतदार घुसवल्याचा ज्यांना फायदा झाला ते कदाचित आमच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय। सर्वपक्षीय विरोधकांच्या मोर्चाला मनसेनं पाठिंबा दिलाय। तर लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलंय। चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही, पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे, राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। 1 जुलै 2025 पर्यंतची यादी ही निर्धारित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे, चुका आहेत आणि त्या चुकांचं निरसन करण्याकरता, निराकरण करण्याकरता संधी ही विरोधी पक्षाला दिली जात नाही। अद्यापही आम्हाला ती यादी त्या ठिकाणी प्राप्त झालेली नाही, हातात दिसलेली नाही। त्यामुळे ही लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने आदर्श प्रक्रिया राबवली गेली पाहिजे ती राबवली जात नाही आणि संपूर्णपणे हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे। त्यामुळे हा विरोध त्याचा करण्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचा मोर्चा हा 1 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेला आहे। विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उतरेल, यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही। तर विरोधकांचा हा मोर्चा म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केली। तर विरोधकांना पराभव आतापासूनच दिसत असल्यानं विरोधकांनी असे आरोप करायला सुरुवात केल्याची टीका मंत्री शंभूराज देसाईंनी केली आहे।
मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे, सभा घेणं प्रत्येकाचा अधिकार आहे, मतं मांडणं प्रत्येकाचा अधिकार आहे. जरूर त्यांनी मोर्चा काढावा, पण बरोबरीने निवडणूक व्यवस्थापनामधल्या कायद्यातल्या ज्या प्रावधान आहेत त्यामध्ये बूथ स्तरावर BLA-1, BLA-2 अशी जी प्रक्रिया असते, जी नोंदणी करते, नोंदणीवर लक्ष ठेवते, हरकती सूचना घ्यायचा अधिकार देते, त्या व्यवस्थेत पण काम करावं. आपलं कर्तव्य करायचं नाही आणि दुसऱ्याबद्दल आक्रोश करायचा, याला रडीचा डाव म्हणतात. भविष्यात पराभव दिसायला लागलाय त्याचे बॅकग्राऊंड आत्ताच तयार करायचं, त्याची उत्तरं आत्ताच तयार करून ठेवायची. म्हणजे सांगायला की बघा, निवडणूक याद्या अंतिम व्हायच्या अगोदर आम्ही म्हणलं होतं बोगस याद्या आहेत म्हणून. पुढं पराभव दिसायला लागलाय, कारण लोकांच्या पुढं काय घेऊन जाण्यासारखं त्यांच्याकडं आता मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे काय नाहीच ना. कारण एवढी कामं गेल्या 3-3.5-4 वर्षांमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आपण केली. ती कामं मुंबईकरांनी पाहिलीत ना, फरक दिसतोय ना. मतदार बोगस नाहीत तर तुमचे आरोप बोगस आहेत. तुम्ही जनतेचा अपमान करतायत. त्यामुळं 1 नोव्हेंबरला मोर्चा काढायचा असेल तर जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा. कारण तुम्ही मतदारांना बोगस म्हणून त्यांचा अपमान करतायत. खरं तर तुमचे आरोप निराधार आणि पूर्णपणे बोगस आहेत. जनता जनार्दन महायुतीच्या सोबत आहे. तुम्ही सांगितले की 96 लाख बोगस मतदार आहेत, परंतु त्याचा एक साधा चिटोरा पुरावा देखील तुम्ही निवडणूक आयोगाला दिला नाही. महाराष्ट्रातले सर्व विरोधी प्रमुख पक्ष स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुका आणि मतदार याद्यांसाठी संघर्ष करतात. निवडणूक आयोगाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. आता 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते करतील अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा या मुद्द्यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.